ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली। विशेषतः कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युएटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यावधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र व सखोल चौकशी तसेच विशेष लेखा परीक्षण करून ठेकेदार, संबंधित अधिकारी व प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करावी। ग्रॅज्युएटीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार व वैधानिक देयकांची तपासणी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी आणि कामगारांच्या हक्काची संपूर्ण ग्रॅज्युएटी तातडीने अदा करावी अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे। इतर महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून बैठकीत ठाणे महानगरपालिका कर्मचारी कामगारांच्या प्रश्नांवरती तातडीने निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क योजना लागू करणे, कंत्राटी कामगारांना लागू असलेल्या कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण योजना लागू करावी, 7वा वेतन आणि 14 महिन्यांचा वेतन फरक, 7व्या वेतन आयोगाचा 4था हप्ता तातडीने अदा करावा, शिक्षण विभागातील दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र पाल्यांना अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, इंग्रजी माध्यम शिक्षकांचे सेवेत समावेशन करणे, वाहन चालकांना वेतन त्रुटी दूर करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, कळवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन, बोनस देयके अदा करावी तसेच समान कामं समान वेतनातील वेतन फरक संबंधित कामगारांना तात्काळ द्यावा। कामगारांच्या हक्कावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तर कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती प्रशासनाने केवळ आश्वासनं न देता कालबाह्य पद्धतीने ठोस निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाकडून या प्रश्नांवरती दिरंगाई झाल्यास कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने पुढील भूमिका घेण्यात येईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आले। आज ठाणे महापालिकेच्या कामगारांच्या संबंधित एक महत्त्वाची बैठक आम्ही महापालिकेमध्ये घेतली की ज्याच्यामध्ये सर्व विभागाचे जे जबाबदार उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, कामगारांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये आम्ही जी बैठक घेतली होती त्याचा फॉलोअप होता। याच्यामध्ये अतिशय काही निर्णय जे आहेत ते कामगारांना दिलासा देणारे आहेत। त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार ती प्रगती योजना तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होतं। त्याच्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना 10 मध्ये 711 कर्मचारी होते आणि 20 मध्ये 1564, तर या संबंध 2275 कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याचा तात्काळ इफेक्ट जो आहे तो दिला जाणार आहे। 7व्या वेतन आयोगाचा देखील हप्ता 14 महिन्यांचा वेतन फरक राहिलेला आहे, म्हणून आर्थिक महापालिकेची स्थिती चांगली झाली की ते देखील त्यांना तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण त्याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील होणार आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे, आपली ही फार आग्रही मागणी होती। कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन पण केलं होतं आणि आता हा विमा हक्क जो आहे कर्मचाऱ्यांना तो पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून ते प्रत्येक कंत्राटदाराला स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश देणार आहेत। आज कंत्राटदार कुठल्याही प्रकारची जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ती देत नाही, कंत्राटदारच या ठिकाणी महापालिका चालवतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे। मग ती आरोग्य विभाग असो किंवा निरनिराळ्या विभागामध्ये जे ठेकेदार, सर्व ठेकेदारी राज्य चालू आहे। कंत्राटी कर्मचारी जवळजवळ 4-4.5 हजार कर्मचारी आहेत, त्यांना वारावर सोडल्यासारखा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे ही विमा संरक्षण जे आहे हे विमा संरक्षण तात्काळ लागू झालं पाहिजे। तर त्याच्या संबंधी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली आहे। फायलेरियाच्या लोकांना वारसा हक्क लागू झाला पाहिजे। लाडपागे समितीच्या प्रमाणे जे निर्णय आहे तर तो वारसा हक्क लागू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये ते करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। अन्य महापालिकांकडनं देखील काही ते रेफरन्सेस घेणार आहेत आणि त्याच्या अनुसार, कारण ती काही शासनाकडे पाठवण्याचा विषय नाही आहे, तर ती देखील लागू होईल। सर्वात महत्त्वाचा विषय जो होता तो
ग्रॅच्युटीचा मी पहिल्यापासून बॉम्ब मारतोय की ग्रॅच्युटीच्या संबंधामध्ये आणि एकूणच बॅलन्स शीट असेल, ऑडिट रिपोर्ट असेल, याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे. कामगारांची जी ग्रॅच्युटी आहे, महापालिकेला त्याचा ठाणपत्ताच नाही आहे की ठेकेदारांनी ही ग्रॅच्युटी जी आहे ती जमा केली आहे की नाही. ना ठेकेदारांना महापालिकेने विचारलंय, ना महापालिकेने त्यांना विचारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा हा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज त्यांना त्यांच्या खात्यामध्ये कामगारांचे ग्रॅच्युटीचे पैसे किती आहेत हे देखील माहिती नाही. म्हणजे एखादा कामगार जर 20 वर्ष काम करत असेल तर त्याची जी काही ग्रॅच्युटी आहे, ती ग्रॅच्युटीची रक्कम जी आहे ती कुठून देणार आहे? ती गेली कुठे? कंत्राटदाराने ती हजम केली का महापालिकेनेच दिली नाही? असे सर्व जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर आम्ही तर उदाहरणादाखल या ठिकाणी त्यांना दाखवून दिलं की एका ठेकेदाराच्या कंपनीमध्ये जर अमुक एक माणसं काम करत असतील तर वेतन पत्रकाच्या परीक्षणात वैधानिक लाभासाठी आर्थिक जी तरतूद दिसून येते त्याच्यामध्ये ग्रॅच्युटी हे एका कामगाराला 840 रुपये. आता 840 रुपयाप्रमाणे जर द्यायचं ठरवलं तर किती, एका वर्षाला किती होईल, 5 वर्षाला किती होईल, 30 वर्षाला किती होईल, हा जर आकडा काढला तर हे करोडोमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे त्यांना डोळ्यात अंजन घालणारा हा विषय ग्रॅच्युटी. या ग्रॅच्युटीच्या बाबतीत जर तुम्ही कामगारांच्या हक्काशी खेळलात तर तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल, अशा प्रकारची देखील तरतूद आहे. आणि त्याच्यामुळे हा फार मोठा असा प्रकारचा विषय आहे.